शिवसेनेसाठी 10 जानेवारी हा दिवस महत्त्वाचा आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देणार आहेत। पण हा निकाल येण्याआधीच शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला। पाहुयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल। शिवसेना अपात्रतेचा निकाल अवघ्या काही तासांवर असतानाच विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर ठाकरे गटासह विरोधक संशय घेऊ लागलेत। अपात्रता प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री हे पार्टी असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट कशी घेऊ शकतात असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। कदाचित अध्यक्षांवरती म्हणजे लवादांवरती एक तर दबाव असेल किंवा ते त्या याला म्हणजे तेवढे कार्यक्षम नसतील। जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल। आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत। निकाल लागण्याआधी झालेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीवरून ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। आम्ही काल सुप्रीम कोर्टात एक ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणणं हे गरजेचं होतं आणि म्हणून काल आम्ही ॲफिडेव्हिट फाईल केलंय की अशा प्रकारे न्यायाधीश ज्यावेळेला, कारण ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, न्यायाधीश आरोपीला भेटायला जाणं, न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का? शिंदे नार्वेकरांच्या भेटीवरून संजय राऊतांनीही निशाणा साधला। न्यायाधीश पदावरील व्यक्ती ही निकालाआधी जर आरोपींना भेटायला जात असेल, बंद दारात चहापान करत असेल, तर लोकांच्या मनात शंका आहेत आणि त्या शंकांचं निरसन कशा प्रकारे होईल ते उद्या आपल्याला दिसेल। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही शिंदे नार्वेकरांच्या भेटीवरून संशय व्यक्त केलाय। ज्यांची केस आहे त्यांची केस मांडणं त्याच्यात काही चुकीचं नाही, पण ज्यांच्या सगळं मांडणी असते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच असतं, ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाचावी अशी जागा त्याचं निर्माण होते। कोर्टात गेल्यानंतर ठाकरे गटाचाच मुखभंग होईल असा टोला लगावत राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे भेटीचं भाजपनं समर्थन केलंय। लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांचा संवाद हा गृहीत आहे, अपेक्षित आहे आणि या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणं म्हणजे कारण नसताना आ बैल मुझे मार। विधानसभा अध्यक्षांनी पक्षपात करू नये किंवा त्यांच्यावर विशिष्ट पक्षाचे नेते असा शिक्का असू नये असा अलिखित नियम आहे। नार्वेकरांच्या या भेटीगाठींमुळे नियमांची पायमल्ली झाली असेल तर विरोधकांच्या मनात निकालाबाबत संशय निर्माण होणं साहजिक आहे। शिंदेंसोबत भेटीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलंय। माजी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु ती होऊ शकली नाही, कारण मी आजारी होतो आणि इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मला 3-4 दिवस घरातनं बाहेर पडता आलं नाही। विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।